जळगावमध्ये 10वीच्या परीक्षेच्या पहिल्याच पेपरला कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडालाय। जळगाव शहरातील अनेक 10वीच्या परीक्षा केंद्रावर कॉपी बहादरांकडून सर्रास कॉपी पुरवल्या जात आहे। कॉपीमुक्त अभियानाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन सतर्क असल्याचं बोललं जात आहे, परंतु आधी जालना, नाशिक आणि जळगावमध्ये सुद्धा हा प्रकार आता समोर आलाय। प्रतिनिधी सचिन गोसावी आपल्या सोबत आहेत। सचिन, जळगावमधील हा प्रकार आहे, काय अधिकची अपडेट आहे? निश्चितच तेजस्वी, आपण जर बघितलं तर आज पहिलाच पेपर आहे। 10वीच्या पेपरला सुरुवात झालेली आहे आणि तरुणांच्या आयुष्यातील म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा पडाव म्हणून 10वीच्या परीक्षेकडे पाहिलं जातं। मात्र आज पहिल्याच दिवशी पहिल्याच पेपरला मोठ्या प्रमाणावर कॉफी सुरू असल्याचा प्रकार समोर आलेला आहे। आपण जर बघितलं तर शासनाकडून अनेक तयारी करण्यात आलेली होती आणि ह्या परीक्षा या बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त अभियान राबवलं जावं असे म्हणून शासनाकडून अनेक प्रयत्न देखील केले जात होते। मात्र ते सपशेल फोल ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। जळगाव शहरातील अनेक केंद्रांवर सर्रास पद्धतीने कॉपी बहादरांकडून कॉप्या पुरवल्या जात असल्याचे प्रकार समोर आलेले आहेत। आपण जर बघितलं तर जे परीक्षा केंद्र आहेत त्या परीक्षा केंद्रांच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर आपल्याला कॉप्यांचा ढीग देखील पाहायला मिळतो आहे। तसंच केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणावर कॉफी पुरवणाऱ्या कॉपी बहादरांची गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळते आहे। अनेक परीक्षा केंद्रांवर आपल्याला पोलीस सुद्धा उपस्थित नसल्याचं पाहायला मिळालं आहे आणि एकंदरच कॉफी मुक्त अभियानाचा जो दावा प्रशासनाकडून केला जातोय तो कुठेतरी फोल ठरल्याचं पहिल्याच दिवशी आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे खरं तर विद्यार्थ्यांसाठी 10वीची परीक्षा ही अत्यंत महत्त्वाची असते आणि अशा प्रकारे असे प्रकार रोखणं अत्यंत गरजेचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।